मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी माझगाव येथे एक अत्यंत संतापजनक आणि अनुचित प्रकार घडला. माझगावचा मोरिया या मंडळाचे यंदाचे 80वे वर्ष असून मोठ्या संख्येने गणेश भक्त अत्यंत उत्साहाने बाप्पाच्या आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र या प्रसंगी एका अज्ञात जिहाद्याने बाप्पाच्या मूर्तीजवळ अंडी फेकल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत प्रथमेश राणे. अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र अध्यक्ष हितेश चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार माझगावच्या मोरियाची भव्य आगमन मिरवणूक निघाल्यानंतर कालांतराने ती कॉन्टिनेंटल हाईट्स सोसायटीच्या आवारात येऊन पोहोचली. सोसायटीच्या सी विंगमधून अज्ञाताने थेट गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ अंडी फेकून मारल्याचा आरोप गणेश भक्तांकडून करण्यात आला. या निंदनीय कृत्यामुळे मिरवणुकीत उपस्थित गणेश भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच अन्य गणेश मंडळातील गणेश भक्त मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी धार्मिक भावना दुखावणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी जयंत मीना हे घटनास्थळी पोहोचले. वाढता जमाव पाहता त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊन किंवा गोंधळ घालून परिस्थिती बिघडवू नका, पोलिसांवर विश्वास ठेवा आणि कायद्याला त्याचं काम करू द्या, असं आवाहन त्यांनी केलं. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरात मोठा बंदोबस्त वाढवला. नागरिकांना अफवा किंवा भडकाऊ माहितीवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन यावेळी करण्यात आलं. अशी माहिती आहे की या प्रकरणी पोलिसांनी अंडी फेकणाऱ्या अज्ञात जिहादी विरोधात कलम 299 आणि 168 अंतर्गत नॉन बेलेबल FIR दाखल केला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गणेश भक्तांना आश्वस्त केलं की कॉन्टिनेंटल हाईट्स सोसायटीच्या सी विंगमधील CCTV फुटेज आणि तपास यंत्रणेद्वारे संबंधित आरोपीचा तातडीने शोध घेतला जाईल व त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. 80 वर्षांची परंपरा असलेल्या माझगावच्या मोरियाच्या आगमन सोहळ्यात असा प्रकार घडवून मुंबईतील शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शासन झालंच पाहिजे, अशी ठाम मागणी आता समस्त गणेश भक्त आणि हिंदू संघटनांकडून केली जाते. माझगाव सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष अखिल कासार यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना म्हटलं की अशा स्वरूपाच्या विकृत प्रवृत्तीचे समाजकंटक हिंदूंचे सण आले की त्यास गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. दोन गटात तणाव निर्माण करू पाहतात. सदर घटनेनंतर रविवारी रात्री मोठ्या संख्येने हिंदू समाज संघटित झाला होता. बाप्पाच्या मूर्तीपासून 10 फूट अंतरावर अंडी पडली. तेच जर मूर्तीवर पडले असते तर या हिंदूंच्या आक्रोशाला आवरणं कठीण गेलं असतं. या एका घटनेनंतर अनेक गणेशोत्सव मंडळातील गणेश भक्त घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मनात याविषयी तीव्र संताप होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांचं लक्ष हे पोलीस कारवाईकडे लागलेलं आहे. हिंदूंच्या सणांना गालबोट लावण्याचे जिहाद्यांना ट्रेनिंगच मिळतं, असा गंभीर आरोप विश्व हिंदू परिषदेने केलाय. विश्व हिंदू परिषदेचे मुंबई शहर विभाग मंत्री राजीव चौबे यांनी म्हटलंय की माझगावमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. हिंदूंचे सण आले की अशा जिहादींकडून अंडीफेक, दगडफेक यांसारख्या घटना वारंवार होतात. त्यांना हिंदूंच्या सणांना गालबोट लावण्याचे जणू ट्रेनिंगच मिळालेलं असतं. हिंदू आता गप्प बसणार नाहीत. जर आमच्या सणांमध्ये समोरून दगड आला तर त्यांच्या सणांच्या वेळी सुद्धा योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल. हिंदूंसमोर शक्ती प्रदर्शन केलं, मोहरमच्या वेळी भव्य मिरवणुका काढून धिंगाणा घातला की अशा वेळी हिंदू शांत बसतो, म्हणजे हिंदूंच्या अहिंसकपणाला नपुंसकपणा समजू नका. वेळ आल्यास हिंदू सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, हे जिहाद्यांनी ध्यानात ठेवावं. मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन खडेबोल सुनावले आहेत. एकंदरीत या जिहादी प्रवृत्तीच्या मानसिकतेकडे हिंदू म्हणून तुम्ही कसं पाहता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.